मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो आमच्या या जंगलामध्ये चमत्कारी आयुर्वेदिक अशा वनस्पती येतात. तर तीच एक मित्रांनो आपण जी पांढरीची काठी म्हणतोय, ह्या पांढरीचे झाड म्हणतोय, ती वनस्पती सुद्धा मित्रांनो अशी घराशेजारी असावीत, प्रत्येकाच्या घराशेजारी असावी. कारण आपल्या जशा दारामध्ये जशी तुळस असते ती आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी ती जी पांढरीचा जे झाड आहे ते अवश्य असला पाहिजे. तर मित्रांनो आज आपण आहे ना या ठिकाणी जे पांढरीचं झाड आहे त्या पांढरीच्या झाडाची रोपं तयार केलेत, कलम तयार केलेत आणि या ठिकाणी हुंड्या बनवल्यात. तर मित्रांनो हे बघा आज आपण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा अशा प्रकारे आपण आहे ना ही हुंड्या तयार केल्या जातात, पांढरीच्या झाडाच्या हुंड्या तयार केल्यात, मोठमोठ्या अशा हुंड्या आहेत. हे बघा मी तुम्हाला दाखवतोय. तर मित्रांनो हे बघा हे झाडांचे अनेक फायदे आहेत. आपल्या घराच्या चार कोपऱ्यात जर याचे खुट्टे करून जर तर मित्रांनो आपल्या घरामध्ये शांतता राहते आणि अनेक गोष्टींपासून आपल्या घराला संरक्षण मिळते. कोणी करणी बाधा वगैरे जर केलं ते आपल्या कुटुंबावर त्याचा इफेक्ट होत नाही अशी आहे ही वनस्पती. आणि ही जर आपल्या अंगणामध्ये जर दारामध्ये आपल्या आजूबाजूला कुठे जर लावली तर आपल्या घरासाठी हे खूप मोठं संरक्षण आहे अशी ही आहे वनस्पती. तर हे बघा आणि जे झाड हे बघ हे पाणी ना एकदम तिखट असेल, तुम्ही खाऊन पाहू शकता. याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही खाल्यानंतर. फक्त आपल्या जिभेवरती थोडंसं चावून पाहायचं आणि जिभेला त्याचं म्हणजे एकदम तिखट लागत आहे अशी याची ओळखाची आहे. हे आहे पांढरीची झाड आपण ही तयार केलेली आहे. गुणकारी चमत्कारी अशी आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी असलेली ही पांढरीचं झाड हे आपण या ठिकाणी ही हुंड्या तयार केल्या तर रोपं तयार केल्या तर हे आहे पांढरीच्या झाडाचं. तर मित्रांनो हे बघा हे जे झाड आहे हे अनेक मित्रांना आपल्या ओळखू येत नाही. तर याची ओळखाची एक हे मित्रांनो ते कशा पद्धतीने ओळखायचं. तर हे जे झाड आहे हे झाडाचं जे हे खोड आहे ना हे खोड वाळलेलं जर असलं काडी ही पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती पाण्यामध्ये बुडते. आणि एक दुसरं समजा आपण जर याचं पान जर खाल्लं तर ह्या पान तिखट असते असं या झाड ओळखण्याची ही एक पद्धत आहे. समजा जर एखाद्याला ओळखू येत नसेल तर त्याची पानं खाऊन पाहायची, ती तिखट लागते. तर असं हे आहे पांढरीचं झाड. तर आपण याची रोपं तयार केले. तर बघा हे मोठमोठे आपले हे हुंडे झाले. तर बघा हे आहे पांढरीचं झाड. आणि ही जी पिवळी पाणी ही जी पडले तर आता ही पिवळी पाण्यात नाही ही खरून जाणार आणि याला नवीन पालवी फुटणार आहे. त्यामुळे ती पिवळी पडली ही त्यांची पांढरीची झाड ओळखण्याचं हे तिखट पान लागत आहे. आणि त्याचं हे जे खोड आहे हे खोड जर आपण काळी जर पाणी टाकली ती बुडल्या जाते अशी याची ओळखण्याची ही पद्धत आहे. आणि हे बघा एवढी झाडं आपण आता रोपं तयार केलेले. तर मित्रांनो जर तुम्हाला जर कुणाला जर पाहिजे असतील तर 87 67 08 64 93 या माझ्या मोबाईल नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकताय, फोन करू शकता. आणि बघा आपण या ठिकाणी एवढी झाडं तयार केलेत. पाठीमागं आपण बरेच 50 झाडं तयार केली होती गेले. तर आता ही आपली एवढी राहिलेली तर ही आहेत आपली पांढऱ्या काठीची रोपं.